टौलवा. माझ्या घराच्या आजूबाजूच्या ज्या डोंगर रांगा आहेत त्यापैकी सगळ्यात उंच डोंगर म्हणजे हा टौलवा. आणि गमतीची गोष्ट म्हणजे इथे आजपर्यंत मी आलो नव्हतो. एवढे गड किल्ले फिरलो, सह्याद्रीमध्ये भटकंती केली, पण हा घराच्या अगदी परसामधला असणारा डोंगर आजपर्यंत कधी मी सर केला नव्हता आणि तो आज मी केलाय. आणि ती पण एक वेगळी खुशी आहे मित्रांनो, कारण फर्स्ट टाइम याच्या टॉपवरून दिसणारा माझा परिसर अनोखा आहे. बघा एकदा माझं गाव. हा टॉवर दिसतोय तो रांजणवाडी, तलावाच्या वरती मेनी, हे खालते ऑटुकडेवाडी, कुंभवडेवाडी, सय्यदवाडी, येळापूर, चव्हाणवाडी, शेडगेवाडी. तो शेडगेवाडी तिकडे आतरुंड्या पण दिसतोय बघा. हा एक छोटासा दिसत असेल. त्याच्यानंतर ही खालची गवळेवाडी, हे धरण ते वाकुर्ड्याचं, वाकुर्डे वगैरे, टाकटे वाकुर्ड, थोरलं वाकुर्ड, पुढचं धरण अगदी तिकडे पूर्ण शिराळ्यापर्यंतचा परिसर दिसतोय. हे आपण इथे एक पेनपतून मधून येतो ते शिरशीच्या जायच्या आधी एक वाडी कुठे लागते, ही एक आहे. पुढे शिरशी, या साईडला गिरजवडे, एनपे, आता एनपेचा तलाव, एनपे, लोहारवाडी इथे, आई शपथ, ती गणेशवाडी पण दिसते. आय थिंक गणेशवाडीच आहे. अरे बापरे, ते रामेश्वरवाडी पण दिसते वरती डोंगराच्या इकडे. इकडे ती रामेश्वरवाडी आहे, बुरगुशी आहे, ही गुढे पाचगणीचं पठार, पवनचक्क्या वगैरे, ओंड उंडाळे आहे या साईडला. अरे बापरे, आणि हा काय प्रकार आहे यार. अरे ओ माय गॉड. आगाशिव पण दिसतोय की काय? आगाशिवाचा तो छोटासा जो दिसतोय वरती डोंगराला तो आगाशिव, आणि आगाशिवची खान दिसते. ऐक नाही गंमत, एवढा सगळा व्ह्यू आहे इकडून आणि तुम्ही मिस केला आतापर्यंत. आणि फर्स्ट टाइम आयुष्यामध्ये मी इकडे आलो. हा मजेदार आहे. ऑसम. चला एक 10 मिनिटं बसतो, नंतर उतरायला चालू करतो.